Welcome students. Today we are going to start another new topic of organic chemistry, that is biomolecules. कोणता आहे तर biomolecules. Okay, so this topic contained two different subjects. One biology, another chemistry. म्हणजे केमिकल व्ह्यू न बायोलॉजीची आपल्याला स्टडी करायची. तर टॉपिकचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स. 14th टॉपिक दॅट इज बायोमॉलिक्युल्स. आता त्याच्या नावाचं पहा, बायो म्हणजे तुम्हाला माहिती आहे बायोचा अर्थ काय, बायोलॉजी नाही का, आणि मॉलिक्युल्स. ओके, तर मी असं म्हणेल बायोमॉलिक्युल्स याचा अर्थ इथं म्हणजे तर हे लाईफ तयार करणारे मॉलिक्युल्स असतात. बायोमॉलिक्युल्स कोणते तर बायोमॉलिक्युल्स. तर बायोलॉजीमध्ये या मॉलिक्युलचा उल्लेख तुम्हाला होणार आहे, पण त्याचा आपल्याला केमिकल अप्रोच स्टडी करायचा आहे. ओके, केमिकल अप्रोच स्टडी करायचा. ओके, वी आर गोइंग टू लर्न बायोमॉलिक्युल्स टॉपिक्स. बिफोर स्टार्टिंग द बायोमॉलिक्युल टॉपिक we should know some basic concepts. Okay, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला बेसिक नीड्सची आवश्यकता आहे. देयर आर 3 बेसिक नीड्स. ओके, आता चौथी पण बेसिक नीड झालेली आहे, पण सध्या तर आपल्याला माहिती आतापर्यंत की आपण म्हणू शकतो की जीवन जगत असताना 3 महत्त्वाच्या गोष्टी गरजेच्या आहेत. एक फूड, दुसरं क्लॉथ, तिसरं शेल्टर, चौथं मेडिसिन आहे. ओके, तर फूड जे काय असतं, मग फूड जर आपण म्हटलं गव्हापासून तयार झालेली चपाती असेल किंवा ज्वारीपासून तयार झालेली भाकरी असेल किंवा पोटॅटो असेल, तर हे काय आहेत, तर हे फूड आहेत. यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतं. यांच्यामध्ये काय असतं, कार्बोहायड्रेट्स असतं. ओके, त्यानंतर क्लॉथ जर आपण पाहिलं, हे जे काही ड्रेस वगैरे असतात, कपडे वगैरे असतात, त्याच्यामध्ये ते सेल्युलोजनं तयार झालेले असतात. सेल्युलोजनं, तर मी असं म्हणेल त्यांच्यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स असतात. त्यांच्यामध्ये पण काय असतात तर कार्बोहायड्रेट्स असतात. आणि त्याचबरोबर हे जे शेल्टर वगैरे असतं, तर हे शेल्टर तयार करण्यासाठी देखील केमिकल कंपाऊंड्स लागतात. जसं की आपण पाहतो विंडोज असतात, खिडकी असतात, खिडकीला प्लास्टिक असतं नाही का, ते कव्हर जे असतं ते प्लास्टिक असतं किंवा प्लास्टिकचे काच असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट हे प्लास्टिक पासून तयार झालेले असतात. ते पण ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात. बेसिक नीड फुलफिल बाय केमिकल कंपाऊंड्स, फूड, क्लॉथ, शेल्टर, ह्या ज्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवन जगत असताना लागत असतात, त्या केमिकल पासून तयार होतात. ओके, तर आज आपल्याला बायोमॉलिक्युल्स विषयी पाहायचं आहे. तर आपली जी लाईफ आहे, पहा मी तुम्हाला सांगतो की लाईफ जगण्यासाठी 3 गोष्टी कोणत्या, अन्न, वस्त्र, निवारा, ज्याला आपण म्हणतो फूड, क्लॉथ आणि शेल्टर. विदाउट फूड, क्लॉथ अँड शेल्टर वी कॅन नॉट सर्व्हाइव्ह अवर लाईफ. जीवन जगू शकत नाही. मग आता इथं काय सांगतो बा मी की बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय असतात, तर ऍक्च्युली आपण जीव आहोत. समजा आपली बॉडी ह्युमन बॉडी आहे किंवा प्लांट बॉडी आहे किंवा ॲनिमल बॉडी. ओके, हे लाईफ आहे, हे जीव आहेत. ओके, हे सजीव आहेत. आपण काय म्हणतो ना, सजीव आहेत. तर यांना जगण्यासाठी देखील काही महत्त्वाच्या कंपोनेंटची गरज असते. त्याला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण, बायोमॉलिक्युल्स. सगळ्यांना माहिती आहे, समजा आपण जर म्हणलं ह्युमन बॉडी, माय बॉडी और प्लांट बॉडी और युअर बॉडी, सो इट इज मेड अप ऑफ स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट विच इज कॉल्ड एज अ सेल. सगळ्यात छोटा बॉडीचा घटक कोणता असेल तर सेल असेल. तुम्हाला माहिती आहे सेल इज द बेसिक कंपोनेंट ऑफ लाईफ, किंवा तुम्हाला आणखी माहिती आहे की सेल इज द बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. तसं सेल ही बॉडी साठी महत्वाची असते. सेल पासूनच पुढे आपली बॉडी तयार होते, हे तुम्हाला माहित आहे. जसं मी तुम्हाला दाखवू शकतो की ही जी आपली बॉडी कोणती, ह्युमन बॉडी म्हणू शकता, ॲनिमल बॉडी म्हणू शकता किंवा प्लांट बॉडी, ती कशापासून तयार होते. तर पहा, सगळ्यात महत्वाचं आहे बायोमॉलिक्युल्स. काय असतं तर बायोमॉलिक्युल्स, त्याला सांगतो मला काय असतं तर बायोमॉलिक्युल्स कंबाईन होऊन ऑर्गेनेल्स कंबाईन होऊन सेल्स कंबाईन होऊन टिश्यूज कंबाईन होऊन ऑर्गन्स अँड ऑर्गन्स गेट टुगेदर टू कॉल्ड ॲज अ बॉडी. म्हणजे एक से भले दो से भले 4 असं मला म्हणत असताना सांगायचंय. बायोमॉलिक्युल्स कंबाईन जर झाले तर ऑर्गेनेल्स तयार होतो. ऑर्गेनेल्स कंबाईन जर झालं तर सेल्स तयार होतात. सेल एकत्रित आल्या तर गेट टुगेदर झाले तर टिश्यूज तयार होतात. टिश्यूज गेट टुगेदर झाला तर ऑर्गन्स, आणि ऑर्गन्स गेट टुगेदर झाला तर बॉडी. आवर बॉडी इज मेड ऑफ, आपण म्हणू शकतो आवर बॉडी कंटेन ऑर्गन्स, ऑर्गन कंटेन टिश्यू कंटेन सेल कंटेन ऑर्गनेल्स अँड ऑर्गेनल कंटेन बायोमॉलिक्युल्स. सो बायोमॉलिक्युल्स आर द व्हेरी स्मॉल कंपोनेंट्स which is present in the living cell. कशामध्ये, सेलमध्ये. तर मी असं म्हणतोय पहा,
समजा मी जर असं म्हटलं ही सेल आहे, व्हॉट इज दिस? आता बायोलॉजिकल तुम्हाला पूर्ण डिटेल सेल विषयी माहिती आहे, मी काही सेल किंवा सेलचे टाइप्स वगैरे सांगणार नाही, तर इथं बायोलॉजिकल नाही, आपल्याला केमिकल अप्रोच पाहिजे आहे. असं काही करा, दिस इज अ सेल, CELL, काय ते सेल आहे, पेशी आहे मराठीमध्ये त्याला आपण म्हणतोय का सेल. सो दिस सेल कंटेन न्यूक्लियस, हे तुम्हाला माहिती आहे, सेल मध्ये काय असतं, न्यूक्लियस असतं. ओके, चला मी असं म्हणतो की हे जे डॉट 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 काढलेले आहेत मी, सो डॉट 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 नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ बायोमॉलिक्युल्स. त्यांना काय म्हणतो मी तर बायोमॉलिक्युल्स. मग सर तुम्ही म्हटलात की सेल मध्ये बायोमॉलिक्युल्स असतात, पण बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, नाही का, बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय त्याचाच विषय सांगत आहे. बायोमॉलिक्युल्स ची डेफिनेशन तुम्ही हे नाव ऐकलेले असतील पहा, कार्बोहायड्रेट्स, ऐकले का नाव? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड्स, हार्मोन्स, एन्झाइम्स, व्हिटॅमिन्स, हे बायोमॉलिक्युल्स आहेत. काय ते? बायोमॉलिक्युल्स. एक्झाम्पल सांगितले बायोमॉलिक्युल्स तुम्हाला, कोणते एक्झाम्पल सांगितले बायोमॉलिक्युल्सचे? तर मी म्हटले कार्बोहायड्रेट्स, जे काही तुम्ही चपाती खाता किंवा भाकरी खाता किंवा आलू पोटॅटो खाता, त्याच्यापासून तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळतं. काय मिळतं तुम्हाला? कार्बोहायड्रेट्स मिळतं. ओके, किंवा सकाळी उठल्यानंतर तुम्ही ब्रश केल्यानंतर दूध पिता, तर दूध मधून प्रोटीन्स मिळतं. दूध मधून काय मिळतं तुम्हाला? प्रोटीन्स मिळतं. ओके, त्याचबरोबर भाजीपाला वगैरे तुम्ही खाता, मग त्याच्यापासून तुम्हाला व्हिटॅमिन्स मिळतं. भाजीपाला असेल किंवा फळ असेल त्याच्यापासून व्हिटॅमिन्स मिळतं. ओके, व्हिटॅमिन झालं. त्याचबरोबर तेल तूप खातो आपण, तर त्याच्यापासून आपल्याला लिपिड्स मिळतं. त्याच्यापासून आपल्याला ऑइल फॅट, नाही का, ऑइल आणि फॅट म्हणजे तूप किंवा तेल आपण खातो भाजीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून, तर त्याच्यापासून आपल्या बॉडीला लिपिड्स मिळतात. तर मी हे जे उल्लेख करत आहे या सबस्टन्सेसचा, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड, हार्मोन्स, एन्झाइम्स, व्हिटॅमिन्स, ऑल दीज आर द बायोमॉलिक्युल्स. हे काय असतात तर बायोमॉलिक्युल्स. मला सांगा, असं तुम्हाला कधी दिसलंय का की समजा आपण म्हटलं ज्वारीचे हे ग्रेन्स आहेत, ज्वारीचे हे ग्रेन्स येतात, आणि ते ज्वारीचे ग्रेन्स समजा काल आपण 3 ठेवले, आज 6 झाले, उद्या 12 होते, असं होत असतं का? तर नाही होत. तर ज्वारीचे दाणे, ज्वारी म्हणजे काय, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्याच्यात काय असतात? कार्बोहायड्रेट्स. एक्झाम्पल पहा, आपण असं म्हणू शकतो गव्हाचं 1 पोतं घेतलं, ज्वारीचे 1 पोतं घेतलं आणि बटाट्याचे 1 पोतं घेतलं, तर ते 4 दिवसांना जर त्यांचे 2-2 पोते होतील का? तर होत नाही. लक्षात ठेवा, हे कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल देतोय. गहू, ज्वारी किंवा पोटॅटो असेल, हे कार्बोहायड्रेट्स आहेत. किंवा 1 लिटर दूध घेतलं आपण, किंवा एक पालकची भाजी घेतली आपण, दूध म्हटलं की प्रोटीन्स, पालक म्हटलं की व्हिटॅमिन्स, आपण असं करतो. हे सबस्टन्सेस घेतलं, हे ऑटोमॅटिकली दुसऱ्या दिवशी वाढतील का? यांची क्वांटिटी दुप्पट होईल का, तिप्पट होईल का, 4पट होईल का? तो होत नाही. यांना स्वतःची लाईफ नसते. लक्षात ठेवा, यांना स्वतःची लाईफ नसते. म्हणजे यांच्यामध्ये असलेल्या कॉम्पोनंट विषयी सांगतोय बरं का मी, यांच्यामध्ये असलेल्या कॉम्पोनंट विषयी सांगतोय मी. गहू, ज्वारी, पोटॅटो यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतं असं म्हणतो, दुधामध्ये प्रोटीन्स आहे असं म्हणतो, आणि जे काही पालकची जी काही जोडी असेल तिच्यामध्ये आपण म्हणू व्हिटॅमिन्स असतं. ओके, तर हे जर आपण पदार्थ घरी आणून ठेवले, हे जे काही समजा सबस्टन्सेस आणून ठेवले, तर त्यांची वाढ होत नाही, त्यांच्यामध्ये प्रोटीन्स असतं, कार्बोहायड्रेट्स असतं. ओके, त्यांची वाढ होत नाही. मग बायोमॉलिक्युल्स काय असतात? तर पहा एक्झाम्पल, बायोमॉलिक्युल्स हे सेल मध्ये असतात. बायोमॉलिक्युल्स काय असतात? तर सेल मध्ये असतात. तर ते कार्बोहायड्रेट्स असतात, ते प्रोटीन्स असतात, ते लिपिड्स असतात, ते न्यूक्लिक ऍसिड्स असतात, ते एन्झाइम असतात, ते हार्मोन्स असतात, आणि ते व्हिटॅमिन्स असतात. त्यांना स्वतःची लाईफ नसते. हे सगळे कुठे असतात? तर हे सगळे बायोमॉलिक्युल्स यामध्ये असतात. कोणते? तुम्ही म्हणतो प्रोटीन्स, काय म्हणतो मी तर पहा, प्रोटीन्स. मी म्हणतो इथं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स किंवा लिपिड्स, किंवा काय तर लिपिड्स, हे आहेत बायोमॉलिक्युल्स. हे सेल मध्ये असतात. हे कशात असतात? तर सेल मध्ये असतात. त्यांना स्वतःची लाईफ नसते, पण ते जर विशिष्ट मॅनरने एकत्र आले तर ते लाईफ तयार करतात. तर काय करतात ते? तर लाईफ तयार करतात. म्हणून कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स यांना आपण सगळ्यांना मिळून बायोमॉलिक्युल्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्यांना? बायोमॉलिक्युल्स. द लाईफलेस ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स which combine in a specific manner to produce life or control the biological reactions. आपल्या बॉडीमध्ये म्हणा किंवा प्लांट बॉडीमध्ये म्हणा किंवा ॲनिमल बॉडीमध्ये फिजिओलॉजिकल प्रोसेसेस होत राहतात, केमिकल प्रोसेसेस होत असतात. तर त्या केमिकल प्रोसेसेस कंट्रोल करण्यासाठी देखील बायोमॉलिक्युलचा मेन रोल असतो. ओके, डेफिनेशन पहा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स? तर मी सांगतो इथं, द लाईफलेस, पहा लाईफलेस, लाईफ त्यांना नसते स्वतःची. The lifeless
कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. आता शब्द सांगतो. लाईफलेस का म्हणतो आपण, त्याचं कारण गव्हाला स्वतःच हे असतं का, एज असतं का, नाही. ज्यांना लाईफ नसते ते कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, फॅट्स हे जे असतं त्यांना लाईफ नसते. द लाईफलेस कॉम्प्लेक्स, त्यांचं स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स असतं, मोठं स्ट्रक्चर असतं. द लाईफलेस कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, कार्बन कंटेनिंग ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स which combine in a specific manner to produce life or control the biological reactions are called as biomolecules. त्यांना काय म्हणतो आपण, तर बायोमॉलिक्युल्स असं म्हणतो. डेफिनेशन क्लिअर झाली. काय डेफिनेशन सांगते, द लाईफलेस कोणते मॉलिक्युल्स, तर एक्झाम्पल सांगते बायोमॉलिक्युलचे. कार्बोहायड्रेट्स जे की गव्हामध्ये असतात, पोटॅटो मध्ये असतात, पोटॅटो म्हणजे आलू मध्ये असतात किंवा ज्वारीमध्ये असतात. प्रोटीन्स दुधामध्ये असतात, शेंगदाण्यामध्ये असतात, एग्स मध्ये असतात प्रोटीन्स. नंतर लिपिड्स, तेल आहे, तूप आहे, त्याच्यामध्ये लिपिड्स असतात. ओके, चला आपण पुन्हा आणखी कोणतं, व्हिटॅमिन्स, भाजीपाला, फळं वगैरे त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन्स असतं. तुम्हाला 4 ते एक्झाम्पल मी सांगितले. यांना आपण बायोमॉलिक्युल्स म्हणतो. मग बायोमॉलिक्युलची डेफिनेशन काय सांगतो मी, बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, द लाईफलेस मॉलिक्युल, ज्यांना स्वतःची लाईफ नसते. द लाईफलेस मॉलिक्युल्स which combine in specific manner to produce life or control the biological reactions are called as biomolecules. त्यांना काय म्हणतो आपण, तर त्यांना आपण म्हणत असतो बायोमॉलिक्युल्स. यांच्यामध्ये कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असतो म्हणून आणखी एक शब्द आहे ऑर्गॅनिक. आणि यांचं स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड असतं, मोठं स्ट्रक्चर असतं म्हणून ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स असं म्हटलेलं आहे. डेफिनेशन लक्षात आली का. द लाईफलेस, पुढे गेल्यानंतर लक्षात येईल, द लाईफलेस complex organic molecules which combine in a specific manner to produce life or control the biological reactions are called as a biomolecules. म्हणजे ज्या सबस्टन्सेसला स्वतःची लाईफ नसते पण ते जर विशिष्ट पद्धतीने मॅनेज जर झाले, ते जर आपण म्हणू शकतो जर स्पेसिफिक मॅनरनं कंप्लीट जर झाले तर त्यांच्यापासून लाईफ तयार होते. त्यांच्यापासून काय तयार होतं, तर लाईफ तयार होते. किंवा आपल्या बॉडीमध्ये ज्या बायोलॉजिकल रिएक्शन्स असतात त्या बायोलॉजिकल रिएक्शन्स कंट्रोल करण्याचं काम देखील हे मॉलिक्युल्स करत असतात. ओके, जर आपल्या बॉडीला भूक लागली तर आपण जेवण करतो. जेवण काय करतो, त्याच्याकडे आपल्याला एनर्जी पाहिजे असते. काय पाहिजे असते, आपल्याला एनर्जी पाहिजे असते. ओके, डेफिनेशन क्लिअर झाली. द लाईफलेस ऑर्गॅनिक कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स which combine in a specific manner to produce life or control the biological reactions are called as a biomolecules. त्यांना काय म्हणतो आपण, तर बायोमॉलिक्युल्स. What are the examples of biomolecules? तर एक्झाम्पल्स, प्रोटीन्स, पहिलं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, विटॅमिन्स, एन्झाइम्स, हार्मोन्स, हे न्यूक्लिक ऍसिड्स, हे सर्व बायोमॉलिक्युल्स आहेत. पहा त्यानंतर दे कंट्रोल बायोलॉजिकल रिएक्शन्स हेन्स आर कॉल्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे बायोलॉजिकल रिएक्शन्स होत असतील, मेटाबॉलिझम, तुम्हाला माहिती आहे मेटाबॉलिझम वगैरे त्या प्रोसेसेस, तर आपल्या बॉडीमध्ये जे काही बायोलॉजिकल प्रोसेसेस होत असतील त्या कंट्रोल करण्याचं काम देखील कोण करत असतात, तर हे बायोमॉलिक्युल्स करत असतात. बायोमॉलिक्युल्स कंट्रोल बायोलॉजिकल रिएक्शन्स हेन्स आर कॉल्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. त्यांना काय म्हणतो आपण, तर बिल्डिंग ब्लॉक ऑफ लाईफ. आणि व्हॉट इज द पोझिशन ऑफ बायोमॉलिक्युल्स इन आवर बॉडी. सो आवर बॉडी इज मेड ऑफ, आता तुम्हाला सगळं माहित आहे आपली बॉडी कशापासून तयार होते. आवर बॉडी इज मेड ऑफ ऑर्गन्स, ऑर्गन्स आर मेड ऑफ टिश्यूज, टिश्यूज आर मेड ऑफ सेल्स, सेल्स आर मेड ऑफ ऑर्गेनेल्स अँड ऑर्गेनेल्स आर मेड ऑफ बायोमॉलिक्युल्स. मग त्या बॉडीचा सगळ्यात छोटा आणि महत्वाचा घटक कोणता आपण म्हणू शकतो, इथं सेल माहिती आहे तुम्हाला, सेल माहिती आहे. पण सेल मध्ये काय असतं, म्हणजे सेल कशापासून तयार होते, ऑर्गेनल्स, आणि ऑर्गेनल्स मध्ये काय असतं, तर बायोमॉलिक्युल्स. एकंदरीत मी असं म्हणणार आहे तर सेल कंटेन बायोमॉलिक्युल्स, सेल कंटेन बायोमॉलिक्युल्स. मग काही न्यूक्लियस मध्ये असतील, थोडंफार काही न्यूक्लियसच्या बाहेर देखील असतील. न्यूक्लियस मध्ये असतील त्यांना न्यूक्लिओ प्रोटीन्स तुम्ही म्हणत असतात. तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिक ऍसिड्स. ओके, जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स. आपण कोणासारखे दिसतो, तर आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो, त्याचं कारण जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स असतं. ओके, दॅट इज डीएनए, आरएनए जे तुम्हाला माहिती आहे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात आईवडिलांचे ते आपल्या पाल्यामध्ये म्हणजे आपल्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये उतरत असतात. त्याला तुम्हाला इनहेरिटन्स हा शब्द माहिती बायोलॉजीमध्ये. ओके, तर ते झालं. त्यानंतर आपल्याला पाहायचंय की बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय. तर तुम्हाला सांगितलं की जे सेल असते, सेल जे आपल्या बॉडीचे सगळ्यात छोटा म्हणू शकतो जीव आहे,
ठीक आहे. तर या सेल मध्ये काय असतं, तर या सेल मध्ये बायोमॉलिक्युल्स असतात. काय असतात तर बायोमॉलिक्युल्स. म्हणून मी असं म्हणेन बायोमॉलिक्युल्स यांना स्वतःची लाईफ आहे का, तर नाही. यांना स्वतःची लाईफ आहे का, तर नाही. तर हे जर स्पेसिफिक मॅनर एकत्र आले तर लाईफ तयार करतात. लक्षात ठेवा, बायोमॉलिक्युल्स आर द लाईफलेस complex organic molecules which combine in specific manner to produce life or control the biological reactions. आपण म्हणू कार्बोहायड्रेट आला, प्रोटीन आला, लिपिड आला, एन्झाईम आला, व्हिटॅमिन आला, असे जर आले तर यांच्यापासून काय तयार होतं, एक लाईफ तयार होण्याची प्रोसेस सुरू होते. बायोमॉलिक्युल्स गेट टुगेदर. बायोमॉलिक्युल्स पासून काय तयार होतं, ऑर्गेनल्स, किंवा आपण असं म्हणू शकतो बायोमॉलिक्युल्स ऑर्गेनल्स मध्ये असतात, ऑर्गेनल्स सेल्स मध्ये असतात, सेल्स टिश्यू मध्ये, टिश्यू ऑर्गन्स मध्ये, आणि ऑर्गन्स मध्ये म्हणजे ऑर्गन बॉडी मध्ये. तर ही जी बॉडी असते, कोणती बॉडी, आता बॉडी म्हणजे कोणतं म्हटलं मी तुम्हाला, ह्युमन बॉडी, प्लांट बॉडी किंवा ॲनिमल बॉडी. एव्हरी बॉडी इज मेड अप ऑफ सेल, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर बायोमॉलिक्युल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म ऑर्गेनल्स, ऑर्गेनल्स कंबाईन टुगेदर टू फॉर्म सेल्स, cell combine together to form tissues, tissues combine together to form organs, and organs combine together to form body. But basically body is made up of biomolecules, hence it is called as a building block of life. Okay. त्यानंतर आता आपण बघूया बायोमॉलिक्युल्स. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले. बायोमॉलिक्युल्स आर सिम्पली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. बायोमॉलिक्युल्स आर सिम्पली क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. ते कोणते, एक आहे सिंपल मॉलिक्युल्स. पहिले कोणते आहेत तर सिंपल मॉलिक्युल्स. जे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात त्याला आपण सिंपल मॉलिक्युल्स असं म्हटलेलं आहे. सिंपल आणि मॅक्रो. आता जसं पहा, मी असं म्हटलं मिथिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर कोणतं आहे तर CH3OH. ओके, मिथिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर कोणतं आहे तर मिथिल अल्कोहोल. आणि मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल, तर क्लोरोफिलचं स्ट्रक्चर गुगलवरती सर्च करा. ते खूप मोठं स्ट्रक्चर आहे, ते कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. ते कसं स्ट्रक्चर तर कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. म्हणून की इथं पण बायोमॉलिक्युलचे देखील दोन प्रकार, बायोमॉलिक्युलचे देखील किती दोन प्रकार. जे छोटे मॉलिक्युल्स असतात त्यांना सिंपल मॉलिक्युल्स, आणि जे कॉम्प्लेक्स असतात त्यांना आपण मॅक्रो मॉलिक्युल्स असं म्हणतो. कोणते, मॅक्रो मॉलिक्युल्स असं म्हणतो. पहिलं पहा सिंपल मॉलिक्युल्स. वॉटर, मिनरल सॉल्ट्स. पहा वॉटर, आपल्या सेलमध्ये काय असतं, सेलमध्ये वॉटर देखील असतं. वॉटर असेल किंवा मिनरल सॉल्ट असेल किंवा विटॅमिन्स आर कॉल्ड ॲज सिंपल बायोमॉलिक्युल्स. यांना काय म्हणतो आपण तर सिंपल बायोमॉलिक्युल्स म्हणायचं असतं. कोणकोणते, वॉटर, मिनरल सॉल्ट्स, विटॅमिन्स आर कॉल्ड ॲज सिंपल बायोमॉलिक्युल्स. देन आफ्टर मॅक्रो. मॅक्रोचा अर्थ काय, सिंपल म्हणजे मायक्रो म्हणा, छोटे म्हणा, आणि मॅक्रो म्हणजे मोठे आपल्याला म्हणायचे. तर मॅक्रो मॉलिक्युल्स कोणते, कार्बोहायड्रेट्स. आता तुम्ही म्हणता सर मोठे कसे, आम्हाला माहित नाही. तर तुम्ही सांगितलं मिथिल अल्कोहोलचं स्ट्रक्चर हे आम्हालाही माहित होतं, पण मग क्लोरोफिलचं कोणतं, मग क्लोरोफिलचं तुम्ही सर्च करा ना. आणि क्लोरोफिलचं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला मॅग्नेशियम सेंट्रल आणि वेगळं वेगळं स्ट्रक्चर मिळेल. इट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. जे मोठं स्ट्रक्चर असतं त्याला आपण कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असं म्हणतो. ओके. आणि बायोमॉलिक्युलचा दुसरा प्रकार कोणता आहे तर मॅक्रो मॉलिक्युल्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणता, मॅक्रो मॉलिक्युल्स. मग मॅक्रो मॉलिक्युलचे एक्झाम्पल कोणते तर पहा, कार्बोहायड्रेट्स. कोणता, कार्बोहायड्रेट्स. दुसरं प्रोटीन्स, तिसरं फॅट्स, चौथं ऑइल्स. आणि फॅट्स आणि ऑइल्स गेट टुगेदर आर कॉल्ड ॲज लिपिड्स. आपल्या बॉडीमध्ये आपण जेवण करतो. ओके, एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस नाही जेवलं तर काही फरक पडत नाही, पण चौथ्या दिवशी जर आपण नाही जेवलं तर आपल्या बॉडीला एनर्जी कमी पडते. आणि म्हणून लिपिड मध्ये जे ग्लुकोज साठवलेलं असतं, लिपिड्स आर कन्वर्टेड इनटू ग्लुकोज. लिपिड्स आर कॉल्ड ॲज अ स्टोर हाऊस ऑफ एनर्जी. ओके, ते तुम्हाला पुढे पुढे लक्षात येईल. सध्या मॅक्रो मॉलिक्युलचे एक्झाम्पल कोणते आहेत, कार्बोहायड्रेट्स एक्झाम्पल आहे, प्रोटीन्स एक्झाम्पल आहे, फॅट्स आणि ऑइल्स यांना गेट टुगेदर लिपिड्स असं म्हटलं जातं. हे आहेत मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो का म्हटलं सर त्याला आम्हाला सांगा नाही का, तर मॅक्रोचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. आता कार्बोहायड्रेट जर म्हटलं, काय म्हटलं, कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स जसं की पहा, ग्लुकोज हा कार्बोहायड्रेट आहे. ग्लुकोज काय तर कार्बोहायड्रेट. तुम्हाला माहिती आहे C6H12O6 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. कोणता, C6H12O6 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. पण त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला मी इथं काढते पहा. तर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH. त्यानंतर इथं स्ट्रक्चर काढतोय COH, इथं H, इथं OH, इथं OH. ओके, इथं H, इथं OH, इथं H, आणि इथं CH2OH. इथं काय काढतो मी,
CH2OH. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे तर मी म्हणेल हे स्ट्रक्चर ग्लुकोजचं आहे. हे स्ट्रक्चर कोणाचं तर ग्लुकोजचं. पहा वरती CHO C डबल बॉन्ड OH, नंतर इथं OH H OH OH. OH राईटला असेल तर लेफ्टला H लिहिलं आणि इथं काही नसतं म्हणजे काय असतं विद्यार्थी मित्रांनो, इथं कार्बन असतं. काय असतं ते कार्बन असतं. ओके, हे स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे ग्लुकोजचा. कोणाचा? ग्लुकोज. ग्लुकोज इज कॉल्ड ॲज अ कार्बोहायड्रेट. ग्लुकोज इज कॉल्ड ॲज अ कार्बोहायड्रेट. मग त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला मिथिल अल्कोहोल एवढं सोपं दिसतं का? मिथिल अल्कोहोल CH3OH झाला. पण आपण हे स्ट्रक्चर कशाचं म्हटलंय? आपण हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. ग्लुकोज हे कार्बोहायड्रेट आहे. मग हे स्ट्रक्चर तेवढं सोपं आहे का? नाही. तर ते कार्बन कंटेनिंग पण मोठं स्ट्रक्चर आहे. कार्बन कंटेनिंग कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ते आहे. कृपया लक्षात ठेवा. ओके, म्हणून आपण म्हटलंय की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, ऑइल्स आर मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो म्हणजे काय? त्यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि वेगळ्या ॲटमची संख्याही जास्त असेल आणि त्यांचं स्ट्रक्चर ही मोठं असणार आहे. ओके, त्यानंतर आता हे का स्टडी करायचे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे स्टडी का करायचं तर बायोमॉलिक्युलची का गरज आहे? तर बायोमॉलिक्युल्स जर आपल्या बॉडीमध्ये नसतील, तुम्ही विचार करा, समजा तुम्हाला घरच्यानं 8 दिवस जेवायला दिलं नाही. 8 दिवस विचार करा, किती दिवस? 8 दिवस. तर काय होईल? जर तुम्हाला सकाळी जेवण केलं तुम्ही आणि संध्याकाळी जर नाही जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी इतकी भूक लागते नाही का, की खूप प्रचंड प्रमाणात भूक लागते. मग जर एकाच टाइमला जेवण नाही केलं तर इतकी भूक लागते. मग 4 दिवस किंवा 8 दिवस जर आपण उपवास राहिलो तर आपण जगू शकतो का? 8 दिवस आपण जगणं अशक्य होतं. त्याचं कारण आपल्या बॉडीमध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स मिळत नाहीत आणि ते जर नाही मिळाले तर आपण जिवंत राहू शकत नाहीत. मग आपल्याला जर आपली लाईफ जगायची असेल किंवा आपल्याला जिवंत राहायचं असेल तर आपल्याला खावं लागतं किंवा प्यावं लागतं पाणी. ओके, तर त्यांनी काय होतं तर आपली लाईफ वाढते किंवा आपल्याला पुढं जीवन जगता येतं. म्हणून लाईफ जगण्यासाठी आपली लाईफ व्यवस्थित, लाईफ म्हणजे काय तर आपला जीव व्यवस्थित राहण्यासाठी जे मॉलिक्युल्स लागतात त्यांना बायो मॉलिक्युल्स असं म्हटलेलं आहे. त्यांना काय म्हणतो आपण? बायो मॉलिक्युल्स असं म्हटलेलं आहे. विचार करा, 8 दिवस तुम्हाला अन्न पाणी नाही असं गृहीत धरा, तुम्ही जिवंत राहू शकता का? राहू शकत नाही. म्हणून व्हायटल मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द सेल आर कोणते तर व्हायटल म्हणजे इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द सेल आर बायोमॉलिक्युल्स. आणि मग या बायोमॉलिक्युलची स्टडी का करणे गरजेचं आहे? जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्या बायोमॉलिक्युलची बॉडीमध्ये आवश्यक आहे. मग त्यामुळं आपली बॉडी जर व्यवस्थित ठेवायची असेल, वेल डाएट जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला त्याचे कारण देखील माहित असणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण लगेच पुढे पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स. काय पाहायचं आपल्याला तर इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स? व्हाय वी आर स्टडीइंग दॅट बायोमॉलिक्युल्स? तर त्याचे कारण पहा. तुम्हाला माहित असेल की आताच मी तुम्हाला सांगितलं, गव्हापासून तयार झालेली चपाती असेल किंवा ज्वारीपासून तयार झालेली भाकरी असेल किंवा पोटॅटो असेल, हे खातो तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. काय मिळतात आपल्याला? कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यांनी आपल्याला एनर्जी मिळते. जेवण केलं की आपल्याला तराने येते, एनर्जी मिळते. ओके, दूध पिलं की आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम वाढतं नाही का. त्याचबरोबर भाजीपाला खाल्ला तर व्हिटॅमिन्स वाढतं. म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे विकार होत नाहीत, रोग होत नाहीत. म्हणून बायोमॉलिक्युल्सची आपल्याला गरज आहे. इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स इन आवर बॉडी. का गरजेचं आहे बायोमॉलिक्युल्स? तुम्ही पाहू शकता. बायोमॉलिक्युल्स आर द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. काय येतं जे की आपण वरती पण पाहिलेलं आहे. बायोमॉलिक्युल्स आर द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द सेल. प्रेझेंट इन द सेल कुठे असतात? प्रेझेंट इन द सेल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आर रिक्वायर्ड फॉर देअर ग्रोथ अँड मेंटेनन्स. नाही का, बॉडीची ग्रोथ आणि बॉडी डेव्हलप होण्यासाठी आपल्याला बायोमॉलिक्युलची आवश्यकता असते. अलग लक्षात तुमच्या कारण काय तर व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स? सो इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल इज इट इज इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ आवर बॉडी पर्पज. फक्त ह्युमन बिईंगलाच का तर ह्युमन असतील ओके किंवा ॲनिमल असतील किंवा प्लांट या सगळ्यांसाठी बायोमॉलिक्युलची तेवढीच आवश्यकता आहे. आपण तरी वनस्पतीच्या नुसार म्हणजे ज्वारीच्या झाडापासून आपल्याला ज्वारी मिळते, गव्हाच्या ओंबीपासून आपल्याला गहू मिळतात किंवा पोटॅटो पासून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात. पण झाडं मात्र स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. दे हॅव्हिंग टेंडन्सी टू फोटोसिंथेसाइज नाही का. फोटोसिंथेसिस या प्रक्रियेने झाडे मात्र स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके, इम्पॉर्टन्स लक्षात आलं का? इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स काय सांगतो आपण इथं? बायोमॉलिक्युल्स आर द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स
present in the cell of living organisms, living organisms, and are required for their growth and maintenance purpose. बॉडीची झीज होऊ नये किंवा बॉडीची ग्रोथ आणि मेंटेनन्स, माहिती ग्रोथ म्हणजे बॉडीची वाढ आणि त्याचबरोबर बॉडीला कोणत्याही प्रकारची आजार होऊ नये याच्यासाठी मेंटेन होण्यासाठी देखील तेवढीच गरज असते. तुम्ही पहा ना, जर आपण ए व्हिटॅमिन जर नाही घेतलं तर काय होतं माहिती तुम्हाला, रातआंधळेपणा येतो. कोणता येतो तर रातआंधळेपणा, दिसत नाही आपल्याला सायंकाळी 7च्या नंतर. किंवा आपल्याला समजा डी जीवनसत्व नाही मिळालं तर मुळदूस नावाचा डिसीज होतो. म्हणजे डेफिशियन्सी असेल तर आपल्याला वेगवेगळे डिसीजेस होतात. म्हणून स्पेसिफिक कंटेंट मध्ये आपल्या बॉडीमध्ये बायोमॉलिक्युल्स असणं आवश्यक आहे. ओके, तर पहा इथं बायोमॉलिक्युल्स आर द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द सेल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स and are required for their growth and maintenance. नंबर 1 आता पाहू की कोणकोणते बायोमॉलिक्युल्स काय काय आपल्याला सप्लाय करतात. बायोमॉलिक्युल्सचे एक्झाम्पल कोणते तर कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत, लिपिड्स आहेत, हार्मोन्स आहेत, एन्झाइम्स आहेत. ओके, एवढे. नंतर कार्बोहायड्रेट्स आर मेजर सोर्सेस ऑफ एनर्जी. आपल्या बॉडीमध्ये जी काय एनर्जी आपल्याला मिळते किंवा ॲनिमलला किंवा प्लांटला ती कशामुळे मिळते, कार्बोहायड्रेट्स. Carbohydrates are the major sources of energy. Carbohydrates are the major source of energy, which is the main constituent of food. And whatever it may be, whatever we are eating that food, आपण जे काही सकाळ दुपार सायंकाळ समजा संध्याकाळ आपण म्हणतो जे काही आपण जेवण करतो तर त्या जेवणामध्ये जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स असतं. काय असतं तर कार्बोहायड्रेट्स असतं. मग तुम्ही चपाती घ्या किंवा भाकरी घ्या किंवा बटाट्याची भाजी घ्या किंवा आणखीन कोणते तुम्ही घेऊ शकता तर त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त काय असतं तर कार्बोहायड्रेट्सच असतं. ओके, म्हणून लक्षात घ्या कार्बोहायड्रेट्स आर द मेजर सोर्स ऑफ एनर्जी विच इज द मेन कॉन्स्टिट्यूएंट ऑफ फूड. त्यानंतर एक झालं कार्बोहायड्रेट्स. नंतर प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ बॉडी. आणि प्रोटीन्स देखील तेवढेच महत्वाचे असतात. आपल्या बॉडीची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. सॉरी, प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ बॉडी. काय म्हणतो आपण तर प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज बिल्डिंग ब्लॉक ऑफ बॉडी. आणि प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये जर विशेष प्रमाणात असतील, पाहिजे त्या ठराविक प्रमाणात असतील तर आपले नख वाढतात, नखवाढीसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर हेअर, केस वाढण्यासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर आपली स्किन टवटवीत दिसण्यासाठी. ओके, आपण म्हणतो ना काही म्हातारे माणसाला सुरकुत्या पडतात हातावरती पायावरती, तर सुरकुत्या पडणं म्हणजे त्यांच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण काय होतं तर कमी होतं. बायोलॉजिकल अप्रोच तुम्हाला माहित आहे. ओके, तर आपल्या बॉडीमध्ये नखाची वाढ होण्यासाठी, नख व्यवस्थित राहण्यासाठी, एखाद्याला नखच नसतील तर काय अवघड नाही, नखच नाहीत म्हणतो आपण, किंवा एखाद्याला हेअरच नसतील आपण त्याला टकला म्हणतो नाही का. मग लक्षात ठेवा की हेअरची ग्रोथ होण्यासाठी असेल किंवा नेलची नखाची ग्रोथ होण्यासाठी असेल किंवा बॉडी टवटवीत राहण्यासाठी असेल तर म्हणून आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. इकडे पहा, प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज बिल्डिंग ब्लॉक ऑफ बॉडी बिकॉज दे रिक्वायर्ड फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ लिव्हिंग बीइंग्स. ओके, प्रॉपर फंक्शनिंग करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित चालायचं असेल, व्यवस्थित बोलायचं असेल तर आपल्याला प्रोटीन्स असणं आवश्यक आहे आपल्या बॉडीमध्ये. ओके, दे आर मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ प्रोटीन्स. कुठं असतात, दे आर मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मसल्स. जे आपल्या बॉडीमध्ये स्नायू असतात त्याला आपण मराठीत स्नायू म्हणतो, मसल्स आर also effective due to the proteins. आपल्या बॉडीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असेल तर मसल स्ट्रॉंग असतात आणि ज्याचे मसल स्ट्रॉंग असतात त्याची आपण म्हणू शकतो की पॉवर पण कशी असते तर जास्त असते. दे आर मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मसल्स. कोण तर प्रोटीन्स. ओके, ऑल्सो स्किन, ऑल्सो हेअर अँड ऑल्सो नेल. तर आपले नख असतील किंवा हेअर असतील किंवा मसल्स असतील किंवा स्किन असेल तर या चांगलं राहण्यामध्ये, हे चांगलं असण्यामध्ये कोणाचा मेन रोल असतो तर प्रोटीनचा रोल महत्वाचा असतो. म्हणून प्रोटीन्स घेणं आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतं, अनिवार्य असतं. ओके, हे झालं सेकंड फंक्शन. त्यानंतर थर्ड फंक्शन पाहायचं, एन्झाइम्स आर बायोकॅटलिस्ट विच कॅटलाइज द बायोलॉजिकल रिएक्शन इन सेल्स. तर आपण जे काही बॉडीमध्ये समजा आपण जेवण केलं तर डायजेशन प्रोसेस वगैरे असेल तर या प्रोसेसेस होण्यासाठी, फिजिओलॉजिकल प्रोसेसेस होण्यासाठी कॅटलिस्टची आवश्यकता असते. कशाची, कॅटलिस्टची आवश्यकता असते. तर एन्झाइम्स इन आवर बॉडी ऍक्ट ॲज अ कॅटलिस्ट. काय असतं तर एन्झाइम्स आर बायोकॅटलिस्ट.
बायो कॅटलिस्ट म्हणजे काय तर पहा, बायोलॉजिकल रिएक्शन होण्यासाठी वापरण्यात येणारा सबस्टन्स त्याला आपण म्हणतो बायो कॅटलिस्ट. कोणतं? बायो. पहा एक एक्झाम्पल सांगतो. तर बॉडीमध्ये माल्टोज, आता हे नाव तुम्हाला नवीन येतं, माल्टोज. कोणतं सांगतो पहा तुम्हाला मी? माल्टोज. हे पहा माल्टोज, त्याचा फॉर्म्युला C12H22O11 माल्टोज. माल्टोजचं कन्व्हर्जन कशात होतं तर माल्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं. कशात होतं तर ग्लुकोज मध्ये. काय इथं माल्टोज त्याचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोज मध्ये. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6. ओके. माल्टोज हा जो केमिकल कंपाऊंड आहे बॉडीमध्ये असतो, माल्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये करायचं असेल तर माल्टाज नावाचं एन्झाईम असतं. माल्टाज नावाचं काय असतं? एन्झाईम असतं. अँड दॅट माल्टाज इज नथिंग बट इट इज अ कॅटलिस्ट. म्हणजे पहा, लाईक म्हणजे बॉडीमध्ये, लिव्हिंग थिंग मध्ये माल्टाज आपल्या बॉडीमध्ये किंवा प्लांट बॉडीमध्ये चला, तर माल्टोज नावाचं जे डायसॅकॅराइड असतं त्या डायसॅकॅराइड पासून ग्लुकोज तयार करायचं असतं. मग त्याच्यासाठी कॅटलिस्ट म्हणून काय वापरलं जातं? माल्टाज. सो माल्टाज इज अ बायो कॅटलिस्ट. म्हणजे लिव्हिंग थिंग्स मध्ये होणाऱ्या ज्या केमिकल रिएक्शन्स असतात त्या केमिकल रिएक्शन्स परफॉर्म होण्यासाठी जो कॅटलिस्ट वापरला जातो त्याला बायो कॅटलिस्ट म्हणायचं असतं. त्याला काय म्हणतो आपण? बायो कॅटलिस्ट. आता मी जर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, पहा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, मी म्हटलं असं की समजा आपण असं गृहीत धरा की हा कोनिकल फ्लास्क आहे, आणि ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचं आहे KClO3. काय घ्यायचं आपल्याला? KClO3. आणि याला हीट करायचंय. KClO3 घ्यायचं आणि त्याला हीट करायचं. तर रिएक्शन लिहितोय तुम्ही KClO3 आणि याच्यात टाकायचे MnO2. याच्यात काय टाकायचे? MnO2, मॅंगनीज डायऑक्साइड. नीट लक्षात घ्या. हा मी घेतला कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये KClO3 घेतला, पोटॅशियम क्लोराइड, आणि त्याच्यात टाकलं मी MnO2. काय टाकलं? MnO2. तर रिएक्शन इथे लिहितोय मी. पहा मी ती अशी असेल KClO3 on heating in presence of MnO2 on heating it gives KCl plus O2. ओके. O2 गॅस मिळतो आपल्याला. मग ही रिएक्शन आपण कुठे केली? कोनिकल फ्लास्क मध्ये केली. मग आता कोनिकल फ्लास्क हा लिव्हिंग आहे का? कोनिकल फ्लास्क ग्लास पासून असतो, तो लिव्हिंग थिंग आहे का? तर नाही. कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं पोटॅशियम क्लोराइड, आणि पोटॅशियम क्लोराइडला जर आपण मॅंगनीज डायऑक्साइड टाकून हीट केलं तर रिएक्शन होते KClO3 ऑन हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ MnO2 गिव्ह KCl plus O2. इट गिव्स O2 अँड KCl. दिस इज कॉल्ड एज अ नॉन लिव्हिंग रिएक्शन. म्हणजे लिव्हिंग थिंग मध्ये होते का? तर नाही होत. आणि मी तुम्हाला एक्झाम्पल सांगणार ना की ही लिव्हिंग थिंग मध्ये रिएक्शन होत नाही. कोनिकल फ्लास्क हा ग्लासेस आहे, तो नॉन लिव्हिंग थिंग आहे. पण एक्झाम्पल द्यायला मी असं म्हणतोय, बॉडीमध्ये मग ह्युमन बॉडी असेल किंवा प्लांट बॉडी असेल त्याच्यामध्ये माल्टोज नावाचं केमिकल असतं. त्याचा फॉर्म्युला C12H22O11 असतं. आणि त्या माल्टोज मध्ये माल्टाज नावाचं केमिकल टाकलं किंवा माल्टाज ऑटोमॅटिकली रिएक्शन होते. माल्टाज हे कॅटलिस्ट असतं. त्याच्या उपस्थितीमुळे माल्टोजचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं. आणि माल्टाज हे काय आहे तर माल्टाज हे कॅटलिस्ट, लिव्हिंग थिंग मध्ये होणाऱ्या रिएक्शन मध्ये वापरण्यात आलेला लिव्हिंग बॉडी मधला कॅटलिस्ट, त्याला आपण म्हणतो बायो कॅटलिस्ट. त्याला काय म्हणतो आपण? तर बायो कॅटलिस्ट. मग आपल्या बॉडी मध्ये होणाऱ्या रिएक्शन्स कोण कंट्रोल करतो? एन्झाईम कॅटलिस्ट कंट्रोल करतो. कोण? एन्झाईम. म्हणून एन्झाईम्स आर बायो कॅटलिस्ट which catalyze biological reactions in cell. सेल मध्ये ज्या ज्या रिएक्शन्स होतात त्या रिएक्शन्स कंट्रोल करण्याचं काम हे एन्झाईम्स करत असतात. म्हणून एन्झाईम देखील थोडेसे महत्त्वाचे आहेत. आपली डायजेशन प्रोसेस जर नाही झाली तर, किंवा बाकीच्या ज्या प्रोसेसेस आहेत आपल्या बॉडीमध्ये केमिकली होणाऱ्या किंवा प्लांट बॉडीमध्ये, त्या जर नाही झाल्या तर ओके, तर इट इज नॉट अ गुड थिंग. हेन्स for the chemical reaction purpose in living body we need enzyme, and enzyme is nothing but it is a biocatalyst. Okay, लक्षात ठेवा. Enzymes are biocatalyst which catalyze biological reaction in cells. Whatever reactions takes place in cells, so that reactions are catalyzed by enzymes. Okay. Then after lipids, काय पाहतो आपण? तर लिपिड ह्यांचं काय फंक्शन असतं? तर आपण तेल असेल किंवा तूप असेल, वेगवेगळ्या माध्यमातून असेल नाही का, तळीव पदार्थ असेल किंवा वेगवेगळ्या पदार्थातून आपण घेत असतो. तर आपल्या बॉडीमध्ये तेल किंवा तुपापासून आपल्याला एनर्जी मिळते आणि ती असते लिपिडच्या फॉर्म मध्ये. कुठे असते ती? तर लिपिडच्या फॉर्म मध्ये. लिपिड्स म्हणजे काय? ऑइल्स आणि फॅट्स.
फंक्शन ॲज द स्टोर हाऊसेस ऑफ एनर्जी. काय असतं तर स्टोर हाऊसेस ऑफ एनर्जी. तुम्हाला हे माहिती आहे पहा, तेलकट किंवा तुपकट खाणारे जे पदार्थ असतात, जे व्यक्ती असतात, जे जास्त तेलकट खातात किंवा जे जास्त तुपकट खातात, ते जर खाल्लं तर ते माणसं जे असतात किंवा जे व्यक्ती त्या जाड होतात. ते कसे होतात तर जाड होतात. तर मला एवढंच सांगायचंय किंवा तेल किंवा तूप जर आपण बॉडीमध्ये घेतलं तर त्यांच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी मिळते. आणि 2 दिवस 3 दिवस जर आपण नाही जरी जेवलं तरी ते जे लिपिड्स असतं त्या लिपिडचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं. कशात होतं किंवा एनर्जी मध्ये होतं आणि ती एनर्जी आपल्याला पुढे जीवन जगण्यासाठी मदत करते. म्हणून लक्षात ठेवा, लिपिड्स आर कॉल्ड ॲज अ स्टोर हाऊस ऑफ एनर्जी. काय स्टोर हाऊस ऑफ एनर्जी, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड्स. काय तर न्यूक्लिक ऍसिड्स. आता न्यूक्लिक ऍसिड्स हे देखील बायोमॉलिक्युल्स आहेत. यांचं काय इम्पॉर्टन्स असतं तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगेल. किंवा आपण जे काय समजा स्वतः असतो, स्वतः जे काय आपण असतो तर ते आपण कोणासारखे दिसतो तर आपण आपल्या आईसारखे किंवा आपण आपल्या वडिलांसारखे दिसतो. ओके, आपल्या आई वडिलांसारखे दिसण्याचं कारण काय असतं तर त्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्यांचे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती होतं. तर ते जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते पॅरेंट टू ऑफस्प्रिंग ट्रान्सफर होतात. पॅरेंट टू ऑफस्प्रिंग ट्रान्सफर होतात. त्याला आपण म्हणतो बाय डीएनए. कशानुसार तर डीएनए. तर न्यूक्लिक ऍसिड्स आर द 2 टाइप्स. न्यूक्लिक ऍसिडचे किती प्रकार तर 2 प्रकार असतात. एक आरएनए, दुसरा डीएनए. ओके, तर न्यूक्लिक ऍसिड्स दॅट इज रायबोन्यूक्लिक ऍसिड्स म्हणजे आरएनए आणि डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे कोणतं तर डीएनए आर रिस्पॉन्सिबल फॉर जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स अँड सिंथेसिस ऑफ प्रोटीन. म्हणजे पॅरेंट्स जे असतात, समजा आपण म्हणू शकतो, तुम्हाला माहिती आहे पॅरेंट टू ऑफस्प्रिंग बायोलॉजी मध्ये कुठे झालेलं असतं तुम्हाला, पॅरेंट आणि त्यांच्यापासून असतात ऑफस्प्रिंग किंवा चाइल्ड. चला इथे तुम्ही चाइल्ड. तर चाइल्ड पॅरेंट्स पासून, पॅरेंटचा स्वभाव असेल, पॅरेंटचं दिसणं असेल किंवा वागणं असेल. ओके, तर हे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते चाइल्ड मध्ये उतरतात. त्याला एकमेव कारण असतं ते म्हणजे डीएनए किंवा आरएनए, न्यूक्लिक ऍसिड्स. In our body, nucleic acids play a very important role because whatever we are looking, okay, so it is due to the nucleic acids which are present in our parents. Okay, so nucleic acids, that is ribonucleic acid RNA or deoxyribonucleic acid means DNA, are responsible for the transfer of characteristics from parent to offspring. Okay, जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स अँड सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स तयार करण्यामध्ये देखील ते त्यांचा उपयोग आपल्याला होतो. सो दिस इज अ इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स इन आवर बॉडी. ओके, लक्षात आलं. थोडक्यात लक्षात ठेवायचं, आपल्याला कार्बोहायड्रेट्स एनर्जी देतात. कार्बोहायड्रेट्स गिव्स अस लॉट्स ऑफ एनर्जी. त्यानंतर प्रोटीन्स गिव्स अस स्ट्रेंथ, म्हणजे आपल्याला जे काही मसल्स असतील किंवा हेअर्स असतील किंवा त्यांना काठिण्य येण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते. ते नखामध्ये, हेअर मध्ये, स्किन मध्ये आणि मसल्स मध्ये असतात. त्यानंतर एन्झाईम जर आपल्या बॉडीमध्ये नसतील तर आपल्या बॉडीमध्ये होणाऱ्या रिॲक्शन्स होणार नाहीत. म्हणून बायो कॅटलिस्ट म्हणजे एन्झाईम्स असतात. त्यानंतर लिपिड्स. आपण लिपिड्स आपल्या बॉडीमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचं कारण असे की ज्यावेळेस समजा आपल्या बॉडीला एनर्जी कमी पडते त्यावेळेस लिपिड्सचं कन्व्हर्जन एनर्जी मध्ये होतं आणि ते आपल्याला मिळतं. म्हणजे लिपिड्स आर कॉल्ड ॲज अ स्टोर हाऊस ऑफ एनर्जी. ओके, न्यूक्लिक ऍसिड्सही असणं आवश्यक आहे. तर आपण कसंही दिसलं असतं, कसं वेगळं दिसलं असतं. म्हणून डीएनए आरएनएच्या माध्यमातून आपण आपल्या आई वडिलांसारखे दिसतो. ओके, ठीक आहे. तर हे झाले बायोमॉलिक्युल्स आणि त्यांचं इम्पॉर्टन्स. तर किती बायोमॉलिक्युल्स तर या टॉपिक मध्ये आपल्याला बेसिकली या टॉपिक मध्ये बायोमॉलिक्युल्स या टॉपिक मध्ये आपल्याला महत्त्वाचे 3 बायोमॉलिक्युल्स वरती फोकस करायचे. सगळ्यात जास्त टॉपिकचा पार्ट हा कव्हर केलाय तो म्हणजे कार्बोहायड्रेट या कंटेंटनं. कोणता? एक आहे कार्बोहायड्रेट, दुसरा आहे प्रोटीन्स आणि तिसरा आहे लिपिड्स किंवा कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड्स. आणि कोणतं तर न्यूक्लिक ऍसिड्स. हे महत्त्वाचे 3 कंपोनंट. यांच्या सोबतीला बाकीचे आहेत पण 3 मेजर कोणते तर कार्बोहायड्रेट्स आहे, प्रोटीन्स आहे आणि न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. यांच्या सोबतीला कोणकोणते आहेत तर मी मगाशी नाव लिहिले होते. कोणकोणते? कार्बोहायड्रेट्स आपल्याला काय असतात ते पाहायचे, तर नंतर प्रोटीन्स काय असतात ते पाहायचे, तर नंतर लिपिड्स काय असतात ते पाहायचे, तर न्यूक्लिक ऍसिड्स, त्यानंतर विटॅमिन्स, त्यानंतर एन्झाइम्स, ओके, हार्मोन्स. सो दीज आर द बायोमॉलिक्युल्स वी हॅव टू स्टडी इन दिस टॉपिक. सो वी विल स्टार्ट फर्स्ट बायोमॉलिक्युल दॅट इज कार्बोहायड्रेट्स. काय पाहायचं आपल्याला तर कार्बोहायड्रेट्स पाहायचे. आता कार्बोहायड्रेट्स काय असतात? ओके, कार्बोहायड्रेट्स काय असतात तर मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. पहा, मी असं म्हणतोय की गहू असतात. गहू माहित तुम्हाला, गहू. तर गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात.
ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, पोटॅटोमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, मग डेफिनेशन काय सांगायची कार्बोहायड्रेटची? ओके, त्याचबरोबर डेफिनेशन काय सांगायची? मग असंच म्हणायचं का व्हिच कॉल्ड एज कार्बोहायड्रेट? तर नाही, कार्बोहायड्रेट्स म्हणजे मला एवढं सांगायचे, तुम्हाला हिंट देतोय, कार्बोहायड्रेट्स हे जे कंपाऊंड्स असतात यांच्यामध्ये मेनली कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 3 एलिमेंट्स असतात, त्यांची आपल्याला डेफिनेशन पाहिजे. एक एक्झाम्पल मी बोर्डवरती काढलेलं आहे, ते कोणते पहा. मी म्हणतोय की दिस इज अ फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, इट मीन्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. हा कोणाचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे? तर हा ग्लुकोजचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. कोणाचा? तर हा ग्लुकोजचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. CHO, CHOH, 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 CH2OH. ओके, तर हा फॉर्म्युला आहे. मी तोच फॉर्म्युला असाही लिहू शकलो असतो, C6H12O6. दिस इज कॉल्ड एज अ मॉलिक्युलर फॉर्म्युला. C6H12O6 is called as a molecular formula. Its name is glucose, and this formula is nothing but it is a Fisher projection formula. कोणता फॉर्म्युला आहे तो? तर तो आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता मी कार्बोहायड्रेटची तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे. काय सांगणार? तर कार्बोहायड्रेटची डेफिनेशन सांगणार आहे. तर पाहायचं व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. तर डेफिनेशन सांगण्या अगोदर एक्झाम्पल कडे पहा म्हणणार मी. हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. इथं CHO, आता तोच फॉर्म्युला इथं पहा, C डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप आहे? आयडियल ग्रुप आहे. नंतर CH पलीकडे OH, इथं C, इकडे OH पलीकडे H, इथं C, OH, H, इथं कार्बन, इथं हायड्रोजन, इथं OH आणि बॉटमला CH2OH आहे. काय तर इथं CH2OH हा आहे. मी विचारतोय OH ग्रुप किती आहेत? यामध्ये किती OH ग्रुप येतं? तुम्ही पहा बरं. हा एक OH ग्रुप, हा दुसरा OH, हा तिसरा OH, हा चौथा OH आणि हा पाचवा OH. किती OH? 5 OH. OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप असतो. OH ग्रुप म्हणजे काय असतो? तर हायड्रॉक्सी ग्रुप असतो. कोणता असतो? तर हायड्रॉक्सी ग्रुप हा असतो. आता त्याचबरोबर आयडियल जो आहे, समजा ग्लुकोज आहे, ग्लुकोज मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? तर ग्लुकोज मध्ये C डबल बॉन्ड OH म्हणजे आयडियालिक फंक्शनल ग्रुप आहे. कोणता फंक्शनल ग्रुप आहे? तर आयडियालिक फंक्शनल ग्रुप आहे. मी त्याचे डेफिनेशन सांगणार आहे. तर असं म्हणतोय मी की कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? तर ज्या कंपाऊंडचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर एकापेक्षा जास्त हायड्रॉक्सी ग्रुप आणि त्याच्यामध्ये आयडियल किंवा कीटोन ग्रुप असतो, त्या मॉलिक्युल्सला कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. त्यांना काय म्हणायचं असतं? कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. किंवा दुसरी डेफिनेशन मी असं सांगतोय, कार्बोहायड्रेट्स आर द ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड्स और कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. काय असतात? तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड्स और कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. इथे डेफिनेशन तुम्ही पाहू शकता. कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय? हॅलो अल्केन आणि हॅलो अरिन या टॉपिक मध्ये आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे. ओके, कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आल्डिहाइड्स और कीटोन्स. मी इथं स्ट्रक्चर काढणार आहे. मी इथं स्ट्रक्चर काढतोय का तुमच्या लक्षात येण्यासाठी? आणखी स्ट्रक्चर इथं काढतोय. पहा इथं एक्झाम्पल देणार आहे म्हणजे तुम्हाला ती डेफिनेशन क्लिअर होईल. ते डेफिनेशन काय होईल? तर क्लिअर होईल. आता आपण कार्बोहायड्रेटला सुरुवात केलेली आहे. पहा इथं एक्झाम्पल देतो मी. एक्झाम्पल तुम्हाला ग्लिसराइड माहिती आहे का? नसेल माहिती, मी काढतोय. पहा चला इथे तुम्ही CHO काय लिहितो? पहा CHO. आता CHO च्या ऐवजी मी कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढतोय. तो C डबल बॉन्ड OH. ओके, नंतर इथं कार्बन, इथं OH काढतो आणि इथं H काढतो. इथं बॉटमला CH2OH काढतो. काय काढतो? तर CH2OH. मला सांगा ह्या स्ट्रक्चरला तुम्ही ऑब्झर्व करा. यामध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे बरं? कोणता फंक्शनल ग्रुप आहे? तर यामध्ये C डबल बॉन्ड OH म्हणजे कोणता? तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. कोणता? आयडिहाइड. लक्षात घ्या, इथं आहे आयडिहाइड फंक्शनल ग्रुप. पूर्ण लिहित नाही तर आयडिहाइड. चला, आयडिहाइड फंक्शनल ग्रुप. आणि OH ग्रुप किती आहेत? OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप. किती? तर पहा, हा OH आहे 1 आणि हा OH आहे 2. एकापेक्षा जास्त म्हणजे पॉलीहायड्रॉक्सी. एकापेक्षा जास्त म्हणजे काय म्हणतात? म्हणून पॉलीहायड्रॉक्सी. एक असेल तर हायड्रॉक्सी, तर अल्कोहोल म्हटलं असतं. ओके, एक असतं तर, पण एकापेक्षा जास्त OH ग्रुप आहेत. तर याची डेफिनेशन सांगतोय. कार्बोहायड्रेट्स काय असतात समजून घ्या. डेफिनेशन समजून घ्या, पाठ करायचे नाही.
कार्बोहायड्रेट्स का असतात तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. पहिला शब्द काय दिलेला पाहिजे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. मग ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, हॅलो अल्केन या टॉपिक मध्ये आपण पाहिलेले. इथं पहा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स असण्यासाठी त्याच्यामध्ये एखादा तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम असणं आवश्यक आहे. हे मी म्हटलं, याचं नाव पहा ग्लिसराइड आहे. हा कार्बन ॲटम फोकस करा. या कार्बनला काय काय जोडलंय, सो दिस कार्बन कंटेन वन OH, अनदर H, अनदर CH2H and अनदर CHO. असे 4 वेगळे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमला जोडले जातात. एक कोणता आहे, तर एक आहे हायड्रोजन, दुसरा आहे हायड्रॉक्सिल ग्रुप, तिसरा आहे CH2H आणि चौथा आहे CHO. सो दिस कार्बन इज अ सिमेट्रिक कार्बन ॲटम. आणि ज्या कंपाऊंड मध्ये एखादा तरी, कमीत कमी कंडिशन काय, एखादा तरी, ज्या कंपाऊंड मध्ये एखादा तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम असतो ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. कसे असतात, तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, विसरलात तर नाहीत ना. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर ज्या कंपाऊंडचं सोल्युशन प्लेन ऑफ पीपीएल ला एक तर राईटला वळवल किंवा एक तर पीपीएल ला लेफ्टला वळवल. प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईटला जे सबस्टन्सेस राईटला वळवतात त्यांना डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्सेस आपण म्हणतो, आणि जे लेफ्ट साइडला वळवतात त्यांना लिव्हो रोटेटरी सबस्टन्सेस आपण म्हणत असतो. ओके, सगळ्यात महत्त्वाचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, तर त्या कंपाऊंड मध्ये, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एखादा तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम असणं आवश्यक आहे, जो की यामध्ये तुम्हाला सरळ दिसत आहे. या कार्बनला वरती CHO ग्रुप, आयडिहाइड ग्रुप, नंतर एक हायड्रोजन, नंतर एक OH आणि एक CH2H, म्हणजे 4 वेगवेगळे ग्रुप ऑफ ॲटम जोडलेले आहेत. ओके, नंतर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी. आता पॉलीहायड्रॉक्सी याचा अर्थ काय, एकापेक्षा जास्त OH ग्रुप. पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे काय, एकापेक्षा जास्त. इथं किती, इथं 2 आहेत. ओके, तर कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आयडेट्स ऑर कीटोन्स. इथं कोणता कंपाऊंड काढलाय मी, तर इथं काढलाय हा कंपाऊंड. ओके, याचं नाव काय, याचं मी नाव सांगतो, ग्लिसराइडेट. याचं नाव काय, तर ग्लिसराइडेट हे त्याचं नाव आहे. आणि तिकडे एक स्ट्रक्चर काढलेलं ग्लुकोजचं पहा, आणखी एक स्ट्रक्चर काढतो इथं, पण ठीक आहे वेगळं थोडंसं. ग्लुकोजचं स्ट्रक्चर पहा, इथे मी काढतोय C डबल बॉन्ड OH. ओके, C डबल बॉन्ड OH. त्यानंतर असे रेष ओढतोय, इथे काढतोय CH2OH. ओके, त्यानंतर इथे काढतोय OH, इथं H, इथं H, इथं OH, इथं OH, इथं OH. स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचे. कसे लक्षात ठेवायचे मी तुम्हाला सांगतो. यातला कोणताही घेता ते डेफिनेशनला अनुसरून आहे का. कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली आहे का, पावर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ओके, आपण म्हणू हा कार्बन, या कार्बनला काय काय जोडले, या कार्बनला एक हायड्रोजन जोडला, एक डबल बॉन्ड ऑक्सिजन आणि एक हा ग्रुप जोडलाय. आपल्याला ऑप्टिकली ऍक्टिव्ह असण्यासाठी 4 वेगळे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम असणं आवश्यक आहे. ओके, तर मी असं म्हणेल, या कार्बनला फोकस करा बरं तुम्ही. या कार्बनला जर तुम्ही फोकस केलं तर त्याला एक OH जोडलाय. पहा, इथला कार्बन, त्याला काय जोडलाय, एक OH जोडलेला आहे. काय जोडलाय, एक OH जोडला, दुसरा H जोडला, तिसरा CHO जोडला आणि चौथा हा भला मोठा एवढा ग्रुप जोडलाय. ओके, आता हे 4ही कसे सांगा बरं मला. एक OH आहे, दुसरा H आहे, तिसरा CHO आणि चौथा ग्रुप ऑफ ऍटम आहे. हे 4ही कसे, तर हे 4ही वेगळे आहेत आणि म्हणून हा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ग्लुकोज कंटेन 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम. JEE आणि नीटला लक्षात ठेवा, ग्लुकोज मध्ये किती, तर 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत. ग्लुकोज कंटेन 4 असिमेट्रिक कार्बन ॲटम. ओके, लक्षात आलं. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार का नाही, तर असणार. तर यातले कोण कोणते, हा एक कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन आणि हा चौथा कार्बन, हे 4 कार्बन ॲटम हे असिमेट्रिक आहेत. कसे, तर असिमेट्रिक कार्बन ॲटम आहेत जे की ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत. म्हणून याला पण काय म्हणतो आपण, याला कार्बोहायड्रेट म्हणतो. हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, तर हे स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं. कोणाचं स्ट्रक्चर आहे, तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आयडेट्स ऑर कीटोन्स. आता हे एक एक्झाम्पल किंवा हे एक एक्झाम्पल हे कशाचे दिलेले आहेत, तर हे आयडिहाइडचे एक्झाम्पल आहेत. हे कीटोनिक कंपाऊंड असतात. एक्झाम्पल पहा, एक एक्झाम्पल देतो पहा, CH2OH. CH2OH काय, तर त्यानंतर C डबल बॉन्ड O, इथं OH, इथं H आणि बॉटमला CH2OH. ओके, हा कंपाऊंड, याचं नाव एरिथ्रोलोज आहे. काय नाव याचं, तर एरिथ्रोलोज. ओके, सांगा हे पहा, हा जर कार्बन ॲटम तुम्ही पाहिला, हा कार्बन ॲटम, या कार्बनला काय जोडलेलं आहे, या कार्बनला OH जोडलेला आहे, इथं H जोडलेला आहे, इथं CH2OH आणि इकडं हा ग्रुप ऑफ ॲटम जोडलेला आहे. किती जोडले, तर 4. 1, 2, 3 आणि 4. हे सर्व कसे, तर वेगळे. हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, हा पण ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे आणि यामध्ये देखील 1,
2 आणि 3 OH ग्रुप जोडलेले आहेत, म्हणजे हा पण आपली कंडिशन फुलफिल करतो. याचं नाव आहे इरिथ्रोलोज. काय नाव याचं? तर ह्याचं नाव आहे इरिथ्रोलोज. नाम में कुछ भी नहीं रखा है, खाली आप ध्यान में रखिए. हा ग्लुकोज आहे, हा ग्लिसराइडेट आहे, हा इरिथ्रोलोज आहे. हे सर्व कंपाऊंड कार्बोहायड्रेट्स आहेत. हे काय तर सर्व कार्बोहायड्रेट्स. मग कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतं? तर जे ऑप्टिकली ऍक्टिव्ह एकापेक्षा जास्त OH ग्रुप असलेले आणि त्यांचे जर अल्डिहाइड किंवा कीटोन फंक्शनल ग्रुप असेल तर त्या सर्व कंपाऊंडला कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. त्या सर्व कंपाऊंडला कार्बोहायड्रेट्स असं म्हणायचं असतं. ओके, सो डेफिनेशन क्लिअर झाली तुमची. तर ग्लुकोज म्हटलं की आलं, ग्लिसराइड म्हटलं की आलं आणि इरिथ्रोलोज म्हटलं की हे आलं. हे कार्बोहायड्रेट्स आहेत. हे काय तर कार्बोहायड्रेट्स. मग डेफिनेशन काय आहे? तर कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आयडेट्स और कीटोन्स, यांना आपण म्हणत असतो. किंवा तुम्ही असे म्हणू शकता, ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आयडेट्स और कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. नो प्रॉब्लेम. तीच डेफिनेशन, फक्त 2 शब्द पुढचे आपण मागे टाकलेले आहेत. ओके, ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आयडेट्स और कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. ऑप्टिकली ऍक्टिव्हचा अर्थ लक्षात आला. त्या कंपाऊंड मध्ये एखादा तरी असिमेट्रिक कार्बन ॲटम असतो, ज्याला की 4 वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम जोडलेले असणं आवश्यक असतात. ओके, ते झालं ऑप्टिकली. म्हणजे तुम्ही एक ते पीपीएल राईटला तरी वळवणार किंवा लेफ्टला तरी वळवणार. ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आयडेट्स और कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. किंवा दुसरी एक डेफिनेशन अशी सांगितलेली आहे. दुसरी एक डेफिनेशन तुम्ही अशी पाहू शकता की कोणती? द कंपाऊंड्स विच, ज्या कंपाऊंडचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर, द कंपाऊंड्स दॅट हायड्रोलाइज्ड टू पॉलीहायड्रॉक्सी आयडेट्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. म्हणजे ज्या कंपाऊंडचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर, आता हायड्रोलिसिस काय असतं तुम्हाला समजेल की ज्या मॉलिक्यूलचे रिएक्शन वॉटर सोबत झाल्यानंतर त्याचे तुकडे होतील आणि तुकडे झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये देखील पॉलीहायड्रॉक्सी आयडेट किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असेल तर त्या सुरुवातीच्या कंपाऊंडला देखील कार्बोहायड्रेट म्हणायचं असतं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर माल्टोज सांगतो मी तुम्हाला. माल्टोज C12H22O11 हा कंपाऊंड आहे. याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर याच्यापासून आपल्याला 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल मिळतात. किती? तर यापासून आपल्याला 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल मिळतात. मग हायड्रोलिसिस याचं झालं, याच्यापासून ग्लुकोज मिळाले. ओके, तर याला पण कार्बोहायड्रेट आपण असं म्हणत असतो. तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर तर माहिती आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कोणते? पॉलीहायड्रॉक्सी आयडेट किंवा पॉलीहायड्रॉक्सी हे पॉलीहायड्रॉक्सी आयडेट आहे. मी काय म्हणतो पहा, आता इथे ही डेफिनेशन काय सांगते? दुसरी, द कंपाऊंड्स दॅट हायड्रोलाइज्ड टू गिव्ह पॉलीहायड्रॉक्सी आयडेट्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स. म्हणजे ज्या कंपाऊंडचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर पॉलीहायड्रॉक्सी आयडेट किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन तयार होतं, त्या कंपाऊंडला देखील कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. एक्झाम्पल देत आहे तुम्हाला मी. माल्टोजचं जर हायड्रोलिसिस जर झालं तर पहा, मी इथं असं येतोय माल्टोज, फॉर्म्युला C12H22O11. ओके, याचं रिएक्शन वॉटर सोबत, कोणासोबत? वॉटर सोबत. हायड्रोलिसिस, ऍसिड हायड्रोलिसिस. व्हेन माल्टोज इज, पहा हा कोणता फॉर्म्युला आहे? माल्टोज. व्हेन माल्टोज इज बॉइल्ड विथ ऍसिडिक वॉटर इट अंडरगो हायड्रोलिसिस. त्याचं काय होतं? इट अंडरगो हायड्रोलिसिस. इट गिव्स 2 molecules of C6H12O6. इट गिव्स 2 molecules of C6H12O6. म्हणजे कोणाचे? ग्लुकोजचे. ग्लुकोज आपल्याला माहिती आहे पॉलीहायड्रॉक्सी आयडेट आहे. मग ग्लुकोज तर कार्बोहायड्रेट आहेच आहे. हा पण काय आहे? तर कार्बोहायड्रेट आहे. ओके, दुसरे डेफिनेशन लक्षात घ्या. द कंपाऊंड्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स polyhydroxy iodide or polyhydroxy ketone are also called as carbohydrates. Okay, the compounds that hydrolyzed to polyhydroxy iodides or polyhydroxy ketones are also called as carbohydrates. त्यानंतर carbohydrates are also considered as hydrates of carbon. कार्बोहायड्रेट ला काय गृहीत धरलं जातं? कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कन्सिडर्ड एज हायड्रेट्स ऑफ कार्बन. याचा अर्थ असा की तुम्हाला माहिती आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 आहे. तोच फॉर्म्युला आपण असे लिहू शकता. C6 पहा, ग्लुकोजचा फॉर्म्युला कोणता आहे? तर C6H12O6. हा फॉर्म्युला आपण असे लिहू शकतो. C6 ओके इन ब्रॅकेट H2O6. ओके, कार्बन किती? 6. हायड्रोजन 6 × 12 आणि ऑक्सिजन 6 म्हणजे हायड्रेट्स ऑफ कार्बन. Carbohydrates are also considered as hydrates of carbon. Okay, C6H2O6.
त्याचा फॉर्म्युला आपण असे लिहू शकतो. म्हणजे हायड्रेट्स ऑफ कार्बन, वॉटर मॉलिक्यूल विथ कार्बन इज ऑल्सो कॉल्ड एज हायड्रेट्स ऑफ कार्बन. आणि कार्बोहायड्रेट्स आर कन्सिडर्ड ॲज, काय म्हटलं बा, कार्बोहायड्रेट्स आर कन्सिडर्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. म्हणजे कार्बन सोबत वॉटरचे मॉलिक्यूल आहेत असं ते गृहीत धरलं जातं. हे पहा C6H12O6 वी कॅन राईट C6H2O6 टाइम. किंवा मी असे म्हणतो, मी जर असं म्हटलं C12H22O11 असं जर घेतलं तर कसं लिहिणार आपण, तर आपण असं लिहितो त्याला पहा C12 ओके H2O किती वेळेस लिहायचं आता 11 ओके असं लिहू शकतो C12H2O11 टाइम. एवढंच लक्षात ठेवा. कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कन्सिडर्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. ग्लुकोज आपण असंही लिहू शकतो, त्याचबरोबर सुक्रोज आपण असंही लिहू शकतो. कार्बोहायड्रेट्स आर कन्सिडर्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणजे कार्बन सोबत वॉटर मॉलिक्यूल आहेत असं गृहीत धरलं जातं. जनरली कार्बोहायड्रेट्स कंटेन carbon, hydrogen and oxygen. At the beginning I told you that carbohydrates generally contain carbon, hydrogen and oxygen element. कार्बोहायड्रेटचे सगळ्यात महत्त्वाचं कॉन्स्टिट्यूएंट कोणतं, तर कार्बन, नंतर हायड्रोजन आणि नंतर ऑक्सिजन आहे. ग्लुकोजचा फॉर्म्युला तुमच्या समोर आहे C6H12O6. यामध्ये काय काय आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन देखील आहे. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ओके, सो व्हॉट आर द कंपोनेंट्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, किंवा आपण म्हणू शकतो carbohydrates are made up of elements like carbon, hydrogen and oxygen. म्हणून जनरली carbohydrates contain carbon, hydrogen and oxygen. Then carbohydrates are the major sources of energy. आपण वरतीच पाहिलं इम्पॉर्टन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स मध्ये मोठं ते आपण इम्पॉर्टन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. आपल्या बॉडीला एनर्जी देणारा कोणता बायोमॉलिक्यूल आहे, सो आवर बॉडी इज हायली एनर्जेटिक ड्यू टू द कार्बोहायड्रेट कंटेन. काय तर कार्बोहायड्रेट. म्हणून लक्षात ठेवा कोणतं, कार्बोहायड्रेट्स आर द मेजर सोर्स ऑफ एनर्जी. आपल्या बॉडीला जास्तीत जास्त एनर्जी ही कार्बोहायड्रेट्स पासून मिळत असते किंवा प्लांट बॉडीला. प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड ओके बाय फोटोसिंथेसिस प्रोसेस. तुम्हाला माहिती आहे हिरवी झाडं जे असतात ते बुडामधून म्हणजे आपण म्हणू शकतो मुळामधून पाणी शोषून घेतात. पानामध्ये क्लोरोफिल असतं आणि त्याचबरोबर ते जे झाड असतं ते हवेतला कार्बन डायऑक्साईड सक करतं, सनलाईट त्याच्यावरती पडतं आणि म्हणून फोटोसिंथेसिस या प्रोसेसनं ग्लुकोज आणि O2 लिबरेट होतो, हेही तुम्हाला माहिती आहे. चला, कार्बोहायड्रेट्स आर द मेजर सोर्स ऑफ एनर्जी झालं. एनर्जी प्रोव्हाइडेड बाय कार्बोहायड्रेट्स इज 4.4 किलो कॅलरी पर ग्राम. म्हणजे आपल्याला माहिती आहे समजा आपल्याला एखादं समजा काम करायचं असेल किंवा आपल्याला दिवसभर जर हेल्दी राहायचं असेल तर आपण 2, 3, 4 चपाती खातो, बरोबर आहे. आता कॅपॅसिटीनुसार वेगवेगळे असेल, कोण 2 चपाती खातो, कोण 3, कोणी 4 खातो, कोण 40 खात असेल माहित नाही, पण सांगतोय 2, 3, 4 रेंज नुसार. ओके, तर यामुळे काय होतं आपल्याला एनर्जी मिळते. काय मिळते तर एनर्जी मिळते. एक इथं रेशिओ दिलेला आहे की आपण जर समजा 1 ग्राम कार्बोहायड्रेट घेतलं तर आपल्याला किती कॅलरी ही एनर्जी मिळते, तर 4.4 किलो कॅलरी. ओके, एनर्जी प्रोव्हाइडेड बाय कार्बोहायड्रेट्स इज 4.4 किलो कॅलरी पर ग्राम, एवढा तो रेशिओ आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द जनरल इंट्रोडक्शन ऑफ बायोमॉलिक्यूल्स अँड बिगिनिंग पॉइंट ऑफ द कार्बोहायड्रेट्स. यू कॅन राईट दिस. ओके, लक्षात आलं तुमच्या. आपण काय पाहिलं तर बायोमॉलिक्यूल्स. बायोमॉलिक्यूल्स काय असतात, पुढच्या लेक्चर मध्ये आपण त्याला क्लासिफिकेशन पाहायचं. कार्बोहायड्रेटचं काय पाहायचं आपल्याला, क्लासिफिकेशन पाहायचं आहे. तर या लेक्चर मध्ये तुमच्या लक्षात आलं का आपण काय पाहिलं तर बायोमॉलिक्यूल्स. मग बायोमॉलिक्यूल्स काय असतात, तर बायोमॉलिक्यूल्स यांना स्वतःची लाईफ नसते. द लाईफलेस मॉलिक्यूल्स विच कंबाइन इन स्पेसिफिक मॅनर टू प्रोड्यूस लाईफ और कंट्रोल द बायोलॉजिकल रिएक्शन्स आर कॉल्ड ॲज अ बायोमॉलिक्यूल्स. मग बायोमॉलिक्यूलचे 2 प्रकार कोणते, सिंपल मॉलिक्यूल्स आणि मॅक्रो मॉलिक्यूल्स. सिंपल मॉलिक्यूल्स कोणते, वॉटर, विटॅमिन्स, हे सिंपल मॉलिक्यूल्स. आणि मॅक्रो मॉलिक्यूल्स कोणते, तुम्ही पाहताय आपण स्ट्रक्चर काढायला सुरुवात केली. हे पहा ग्लुकोजचं स्ट्रक्चर, हे पहा इरिथ्रोलोजचं स्ट्रक्चर, हे पहा ग्लिसराइडचं. यांचे स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड असतात, मोठे असतात, म्हणून यांना आपण मॅक्रो मॉलिक्यूल्स म्हणतो. म्हणून कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, न्यूक्लिक ऍसिड्स आर कॉल्ड ॲज अ मॅक्रो मॉलिक्यूल्स. त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्यूल्स. ओके, तर आपल्याला माहिती आहे इम्पॉर्टन्स का आहे, आपल्या बॉडीला खरंच बायोमॉलिक्यूलची आवश्यकता आहे का, तर त्याचं उत्तर आहे यस. आपली बॉडी असेल, ह्युमन बॉडी असेल, प्लांट बॉडी असेल किंवा अॅनिमल बॉडी, सो दॅट ऑल बॉडी रिक्वायर्ड बायोमॉलिक्यूल्स इन देअर सेल. कुठं असतं बायोमॉलिक्यूल्स तर सेल मध्ये असतं. आपण केमिकल अप्रोच पाहतोय, आपण प्युअर बायोलॉजी पाहतो का, नाही, केमिकली व्ह्यून बायोमॉलिक्यूल्स आपण पाहत आहोत. कृपया लक्षात ठेवा आपल्याला केमिकल स्टडी करणं आवश्यक आहे.
त्यानंतर इम्पॉर्टन्स काय असतं, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बायोमॉलिक्युल्स इन आवर बॉडी. सो आपल्याला माहिती आहे की शरीरामध्ये जे बायोमॉलिक्युल्स असतात त्यांनी काय होतं, कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइडर्स एनर्जी, प्रोटीन प्रोव्हाइडर्स सो स्ट्रेंथ, म्हणजे आपण मसल्स असतील, हेअर असतील, नेल असतील स्ट्रॉंग राहण्यासाठी. एन्झाईमची गरज काय असते, तर बॉडीमध्ये ज्या बायोलॉजिकल रिएक्शन्स असतात त्या रिएक्शन्स होण्यासाठी म्हणून एन्झाईमची आवश्यकता असते. न्यूक्लिक ऍसिडचे काय गरज असते, तर की मानव सारखा दिसावा. लक्षात घ्या मी काय म्हणतो, तर मानवासारखा दिसावा, तो प्राण्यासारखा दिसू नये किंवा त्याच्यासारखा वागू नये याच्यासाठी म्हणून आपल्याला न्यूक्लिक ऍसिडची गरज असते. ओके, त्यानुसार हे झाले बायोमॉलिक्युल्स. त्यानंतर आपण सुरुवात केली की कार्बोहायड्रेट्स. आता 3 महत्वाचे कंटेंट आपल्याला पाहायचे, तर 60 ते 70% कंटेंट हा कार्बोहायड्रेट या कंटेंट वरती आहे. टॉपिकचं 70% कंटेंट हे कार्बोहायड्रेट वरती आहे. मग कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर साधे डेफिनेशन सांगतो तुम्हाला की ज्या कंपाऊंड मध्ये पहा ऑप्टिकली ऍक्टिव्ह, म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये एखादा तरी असिमेट्रिक कार्बन ऍटम असतो, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतात, त्यांना आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स आर कॉल्ड एज कार्बोहायड्रेट्स. किंवा आपण वेगळी डेफिनेशन अशी म्हणू शकतो की द कंपाउंड्स विच ऑन हायड्रोलिसिस गिव्स polyhydroxyaldehydes or polyhydroxy ketones are called as carbohydrates. एक्झाम्पल दिले आपण कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल कोणते तुम्ही जर म्हणत असाल तर मी कार्बोहायड्रेटचे एक्झाम्पल ग्लुकोज सांगेल, मी त्याचे एक्झाम्पल सुक्रोज सांगेल, बरेचसे एक्झाम्पल सांगेल. पहा नावं घेतोय, ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, सेलोबायोज. ओके, नंतर मी असं म्हणतोय पहा स्टार्च असेल, ग्लायकोजन असेल, लॅक्टोज, हे सर्व कार्बोहायड्रेट्स आहेत. हे सर्व काय तर कार्बोहायड्रेट्स. त्याच्यापेक्षा फ्रुक्टोज आहे, रायबोज आहे. ओके, हे देखील काय तर कार्बोहायड्रेट्सच आहे. ओके, त्यानंतर बाकीचं आपण पाहिलं की कार्बोहायड्रेट्स काय असतात, तर त्यांच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असतात, त्यांना कन्सिडर केलं असतं हायड्रेट्स ऑफ कार्बन वगैरे वगैरे. ओके, आणि एक्झाम्पलही तुम्हाला मी इथं सांगितले तर. ओके, त्यानंतर आपण जे पुढचा कंटेंट आहे क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, वी विल learn in next lecture. Okay, so thank you so much. Please observe this.